हॅपी अॅनिव्हर्सरी. रेशमे, ए रेशमे, रेशमे, मोबाईल तोंडाचे काय लावलंय का? लेकिन अपना मुंह क्यों नहीं दिखा रहे हो? काय? नहीं, मैं किसी को मुंह दिखाने के काबिल नहीं रहा. आणि काय का हे राहडा पडलाय, नट्टापट्टा केलाय, झिंज्या मोकळ्या, काय चाललंय? बड़ा हरामी हो बेटा. तिकडं कुठं थोबड घाली ती, इकडे बस ना. थोबड तोंडाचे आत्या काय तू काय इकडं अशी चुक 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 काय बघत होती? नाही असंच ते अहो असं थोडी नाही पप्पी घेत जा तुमची गालाची मी कवा असंच कमोन असंच. अरे देवा, काय म्हणतात ना, येळ ना वकतन कोंबड काकत. डिप्रेशन. उरा खेळ उरकिते कवा आता आणि झिंजाबान गळ्यात का घातला सडत माळ माळ. एक चुम्मा तू मुझको उधार दे दे. काय करताय? काम करतोय ना, अजून काय करणार आहे? आता मला विश करते हॅपी अॅनिव्हर्सरी. तुझ्या रूपानं वेडला वल बाई मला ग वेडला वल तुझ्या रूपानं वेडला वल. काय लावलं यार तू? उठ ना लवकर, काहीतरी बनव पटकन. आणि मला परत जायचं पण आहे बाहेर. जा लवकर, मला कामामुळे पहिले चिडचिड होती. उठ ना. हा उठते ना, उठते. मी कुठं म्हणलं नाही उठत. जेवण बनवते, स्वयंपाक बनवते, सगळं बनवते. आणि ते कपडे काढ, तुला बघून मला गरम होतंय. हा काढते ना. बा पहिले केस लक्षात सुद्धा नाही अॅनिव्हर्सरी आहे. एवढं असतं का कुठं रोग. मला वाटलं मला मस्त येते, गुलाबाचं फुल देते. नाही, स्वप्नच बघा. लग्न झालं स्वप्नच बघावं लागत येतं. फुल देते सकाळ सकाळी येऊन. मला कसलं काय फुल तर लांब राहिलं, लक्षात सुद्धा नाही. अॅनिव्हर्सरी, लग्नाचा वाढदिवस लक्षात नाही यांच्या. म्हणजे या दिवशी लग्न केलंय तरी लक्षात नाही. वा वा, असं असतं का कुठं? आणि जेवण दी, जेवायला तर रोज लागत आहे, ते नाही विसरत. जेवण दी, भूक नाही विसरत. भूक लागत ती टायमावर, ते नाही विसरले. अॅनिव्हर्सरी विसरत आहेत. कशाला एवढा नाटापटा केलाय म्हण. बरं तिकडे सगळा चंदरपटा करून टाकलं. अॅनिव्हर्सरी दिवशी म्हणलं सकाळ सकाळ भारी मस्त साडी घालून बसते, अशी सजून बसते. पण कसलं काय सगळं मूड ऑफ करून टाकला यांनी. असा कुठं नवरा असतो का? अॅनिव्हर्सरी दिवशी घास भांडे. मला वाटलं दुपारचं मस्त कुठेतरी डिनरला, असं मस्त डिनर म्हणते का लंच जेवायला घेऊन जाते. पण कसलं काय, चला आता स्वयंपाक करू. बरोबर आहे, काही स्पेशल नाही. लग्न झालं स्पेशल सगळं चुलीत गेलं. पाणी नाही नळाला वाटतंय. आता मोटर चालू करा, भांडे घासा, स्वयंपाक करा. इतना लाइफ खराब हो गया, इतना लाइफ खराब हो गया रेश्मा. यांना आठवलं वाटतं अॅनिव्हर्सरी आहे. आता मला विश करते. हो अरे भूक लागली, दे लवकर काहीतरी. काय बनवलंय? तू तर काहीच नाही केलं अजून. बनवते ना. हे काय बनव लवकर यार, भूक लागली. मी बसलो. तुम्हाला काय बदाम फिदाम देऊ का? कशाला रे? माझं काही डोकं बंद पडलंय का तुझ्यासाठी? माझं डोकं बंद पडलंय. बरोबर आहे. भावड्या, एक तुझ्यासाठी कौट आणलाय. तुला आवडत होतं ना लहानपणी. आता गुळ टाकते आणि तुला खायला देते. रेशमे, अगं बाय कोण काय असं केलं? हा हा चांगलंय, मला आवडत. रेशमे,
दुपारी भाजी लय कडू झालती, मला खाऊ वाटली नाही. मेथीची भाजी मेथीची आणि भाजी. एक भाकरी कस काय खाल्ली आत्या? आता भुकाच्या आगी काय करती? हा, गिळली तशीच गाठा गाठा कोंबडीनी गिळल्यावानी. संध्याकाळी चांगलं बनव काहीतरी. दुपारी नाही खाल्लं तर संध्याकाळचं टेन्शन यांना. आताच बनवून ठेवते संध्याकाळचं. काय म्हणली? बनवते चांगलं काहीतरी बनवते एकदम चांगलं. धर एक फड, त्याला गुळ टाकून कालून दे. तुम्ही तर आता म्हणल्या मी देते म्हणून. आणि मग काय म्हणते तुझ्या हाताने, जरा गोऱ्या हाताने द्या, मला कुठं काय काम आहे? मग तर रोजचं काम आहे. माझ्यासाठी काही स्पेशल नाही, काही नाही. आज कुठं काय मा त्यानेच वंगाळ झाली. कोणाच्याच लक्षात नाही, बघितलं का? चल पायावर घ्या ना. जरा झाडू मार. ही तर मारती का मला मारती झाडू? वर पाय घ्या, घ्या वर जरा पाय. कधी झाडू पायाला मारायचं नाही, लक्ष्मी असती, मी पाया नाही पडावं मारला लागतं. गड्या, मी नाही मारला आते झाडू. लागलाय नाही तुम्हाला. आता त्याला लागलंय, मला लागलंय, पाया पड. अगर हम करें तो करें क्या, बोले तो बोले क्या. सरकार. खत्म. वर खाली काय घ्यायचं नाव नाही. हा, बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. लक्ष तरी आहे का यांचं? अरे क्या क्या करूं मैं इसका, क्या करूं इसका, क्या करूं, मार भी नहीं सकता, प्यार जो करता है मुझसे. वर पाय करा. काय ग सकाळ धरणं तुझं बघत आहे, तन 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 चाललंय. हा, आत्या तंतन नाही करू तर काय करू? काय झालं? आज माझ्या लग्नाचा वाढदिवस आहे आणि यांच्या लक्षात सुद्धा नाही. त्याच्यात काय लक्षात ठेवायचं, दरवर्षीच करीत असतात ना. मग ह्या वर्षी नको करायला. मग करता येईल काय, गेला काय दिवस पार. म्हणजे आता काय म्हातारे झालो आपण? दिवस घ्यायचा विषय नाही, त्यांनी विश नाही केलं मला. अरे देवा, अगं लग्नाच्या वाढदिवसात आम्हाला कुटीत होते नवरे काना काना, आणि तुला ते पडलंय. विक्स केलं नाही, घ्यायची विक्स आणि लावायची. जाऊ तिकडच, तुमच्यासोबत बोलून फायदाच नाहीये. तुमच्या तरी कुठे लक्षात आहे? मला म्हणायचं ना लग्नाचा वाढदिवस, हॅपी वाढदिवस काय म्हणतात ना तसं. म्हणते ना मी, आता म्हणते काय हॅपी अॅनिव्हर्सरी. येतोय तुम्हाला तर? मग तुम्हाला येऊन काय फायदा आहे? ज्याला यायला पाहिजे त्यांच्या तर लक्षात पण नाहीये. आता सांगू नका त्यांना जरा बी की ना तुम्ही त्यांना आठवण करून द्यायची नाही. संध्याकाळपर्यंत बघते ना केव्हा मानणार आहे त्यांना, मी त्याची वाटच बघू नये. तुम्ही त्यांना आठवण करून द्यायची नाही. तुम्हाला माझ्या डोक्यात शपथ आहे आत्या, नाही तुमची सुनीच्या मारा हुआ मुंह देखोगे. कधी सोडून आणि करून घे काम पटापटा. तरी काम करायचे का? माझी अॅनिव्हर्सरी आज आत्या. अगं काय ती अॅनिव्हर्सरी, हा लग्नाचा वाढदिवस आला की अॅनिव्हर्सरी अॅनिव्हर्सरी अॅनिव्हर्सरी. हा काय चव आली अॅनिव्हर्सरीला, हसून खिळून राहायचं, काय करून खायचं का तेच केलं पाहिजे अॅनिव्हर्सरी. तुमच्या टायमाला नव्हती म्हणून तुम्हाला असं वाटत आहे. आता सगळे करतात की नाही सेलिब्रेशन, मग सेलिब्रेशन नको का करायला? माझं मन नाही का रोज तर घरातले काम चालूच आहेत. आवर आवर. अगं मग काम आवरलं तरच करीन ना, असं त्याला ध्यान. तुझ्या ज्ञानात किडे पडले. काही लक्षात नाही. आतापर्यंत विश करायला पाहिजे सगळ्यात आधी नवऱ्यानी, मग सगळ्यांनी केलं पाहिजे. सगळ्यात आधी नवऱ्याचा मान असतो का नसतो? हा काय टेंबा घेऊन नाचला पाहिजे त्यो, अॅनिव्हर्सरी अॅनिव्हर्सरी अॅनिव्हर्सरी. जाऊ तिकडच मुरुदी. तुम्ही असंच म्हणणार, मला माहित होतं. रेशमे तू एवढ्या गोष्टीवर धरून एवढं बटंगड बनविती. हे भांडे किती मोठे पडले. नाही घासायचे मला, मी घासीत नसते. मी एक कामाला हात लावणार नाही. आता स्वयंपाक केलाय बस झाला. फिकीत असते मी बाहेर, मग सगळे निघन अॅनिव्हर्सरी. सांगितलं नाही म्हणशील ते थोडा असं बघू नको, असं गुबऱ्या मांजरावर. रात्री 11:30 वाजल्यापासून मोबाईल घेऊन बसले होते टाइम बघत की 12 वाजते आणि हे मला विश करते. कसलं काय, रात्रीचे 12 पासून दुपारचे 12 झाले पण अजून काय विश नाही ना, त्यांच्या काही लक्षात नाही. काहीच रोमॅन्टिक नाही राहिले. किती अवघड आहे. असेच लोक नाही म्हणत लग्न झाल्यावर नवरे बदलले, संपला विषय. आता तर लेकरू बाळ पण झाले, संपलं आयुष्य, संपलं. जरा बी रोमॅन्टिक नाही, जरा बी काय नाही.
आता करा नुसते घरचे काम बस. काय खरं आहे आयुष्याचं काहीच नाही. मेरा तो इतना लाइफ खराब हो गया है, इतना लाइफ खराब हो गया है मेरा. अय उठ रेश्मा, उठ आवर लवकर चल. आठवलं वाटतं यांना, अॅनिव्हर्सरी आठवली. हा हा आवरते लवकर चला. अरे तू माझा मित्र नाही का, तू भरतीचं ट्राय करत होता खूप दिवसापासून, तुला सांगितलं होतं. त्याची भरती झाली आणि त्यांनी त्याची पार्टी देऊ राहिली आज. त्यासाठी तू लवकर आवर, आपल्याला तिकडे जायचंय. हा वय तिकडं जायचं का? बर. आणि अजून एक गोष्ट, गावठीवानी काही पण न घालू बरं का, काहीतरी चांगले कपडे घाल. म्हणजे मी गावठी आणि कपडे घालते का? म्हणजे मला तुम्हाला गावठी म्हणायचंय का? सांगितलं काय नाही चांगलं काय घाल नाही. काहीतरी. हा घालते ना, चांगलं जा, घालते. लवकर. मित्राचं प्रमोशन आणि ह्याची पार्टी सगळ्या दुनियाचं लक्षात राहते. अॅनिव्हर्सरी काय लक्षात राहत नाही यांच्या. सगळ्यांचं आठवते बरोबर टायमावर. हेच विसरलेत बरोबर. वा रे वा, वा रे वा, वा करू. दिसते नाही गावठी दिसते. नाही रे, लयच भारी दिसते. मग नाव ठेवायची नाही याच्या नंतर, कळलं का? चला आता. I've been holding on so tight, 'cause all that I do was easy to use. अजून यांना आठवलं नाहीये, एकदा विश करायला तयार नाहीये. हा अॅनिव्हर्सरी आहे, फिनिव्हर्सरी आहे, काहीच लक्षात नाही. चालले पार्टी येते ना. कशा पळतात बायकोला सोडून, कोणतीच घेणं देणं नाही, कोणत्याच गोष्टीचा काळजी नाही. की चप्पल घातली आहे एवढी हिल्स वाली. Surprise, but never the less. I get lost when I look. अहो थांबा की, तुम्ही जर असं पुढं पळायला लागले तर मी काय तुमच्या मागे मागे पळू का? कार्यक्रमामध्ये असंच करा आता, मित्रांसोबत गप्पे मारा आणि बायको एकटी साईडला उभा राहील. एकदा तिथं मी कोणाला ओळखत नाही काय नाही. बडबड बंद होईल. मग काय तर बडबड बंद होईल का? माझी बडबड बंदच आहे. यांना तर मी रात्री सपडा दाखवते. त्यांच्या लक्षात कसं नाहीये ना, संपलाच विषय. हा लग्नाचा वाढदिवस, लग्न होतं आज, लग्न. एवढी मोठी गोष्ट विसरतोय माणूस म्हणजे सोपं आहे का? एका दिवशी तर मला विसरून जाणार आहेत. काय हो, इथं तर कोणीच नाहीये. तुम्ही तर म्हटले सगळे आलेत, कुत्र नाही इथं एक. आणि काय एवढी घाई केली आणि मलाच एवढं भांडत बसले होते. आणि लय फोन आले. हॅपी अॅनिव्हर्सरी. To be next to you. I get lost when I look in your eyes. हे तुम्ही सगळं केलं. मग पण तुम्ही सकाळपासून हे सगळं ऍक्टिंग करत होते दोघं पण. पण तुम्हाला पण माहित होतं मग कसं काय विसरू शकतो? आम्ही दोघांनीच प्लॅन केले. खरंच. पण तुम्ही पण एवढं सगळं हे केलं की मला माहित नाही तू काय करायचंय त्याला आणि काय करायची अॅनिव्हर्सरी. आणि तुम्ही तर सकाळपासून विश पण नाही केलं. जाऊन दे आता, तुझं गिफ्ट पण बाकी आहे. केक कट केलं. गिफ्ट पण आत्या. अरे बापरे, मला तर वाटलं की यांच्या मित्राच्या कार्यक्रमाला घेऊन चालले. किती टेन्शन घेतलं होतं मी दिवसभर, किती तकतक केली. म्हटलं यांच्या लक्षात नाही असं कसं होऊ शकतं. आम्ही हुशार येते तर रातचं मग भावड्याला हाणला असता तो. आत्या, तुम्ही तर एकदम छुपा रुस्तम निघला. डेंजर. बरं तुम्हाला दोघांना हॅपी अॅनिव्हर्सरी. थँक्यू आत्या, पाया पडते. भावड्या काय तन करीत होती सकाळ धरणं. आपटी ती डुबती ते भांडे घासले नाही. म्हणजे तुम्हाला सगळं माहिती आहे. आपटल्याला पण तुम्ही ऐकलं का सगळ्यांनी?
अजून थोडा वेळ जर हिला आणलं नसतं नाही तर रात्रीपर्यंत तोड केली असती काय. मी रात्री तर लय भांडण करणार होते माहिती का. आता छोटी गोष्ट होती का की नवऱ्यानी अॅनिव्हर्सरी म्हणजे लग्नाचा वाढदिवस विसरायचा. छोटी गोष्ट नाहीये. विसरलं नव्हतं, आम्ही खुसबुस करीत होतो, मज्जा घेत होतो. लय येतं म्हणजे तुम्ही एवढं केक पीक आणलं, एवढी तयारी केली, सगळ्या गोष्टी केल्या आणि मला कानोकान खबर सुद्धा नाही लागली. कसं वाटलं तुला? आता एवढं भारी सगळं तुम्ही केलं म्हणजे मला तर लयच भारी वाटतं. अहो पण तुम्ही माझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलं होतं ना. आधी गिफ्ट द्या चला. अरे पहिले खाऊन तर घे. नाही मला नाही खायचं, ते नंतर खाऊ. आधी द्या लवकर. मम्मी जर तुझ्या हाताने कसं आहे? अरे बापरे, रिअल मंगळसूत्र गोल्डचं. मग तुला छोटंवालं कंटन पाहिजे नव्हतं ना. मिनिमम काय बोलतात रे. मिनी मंगळसूत्र आहे. मिनी कंटन. एवढं भारी, एवढं प्रिटी जसं मला पाहिजे होतं सेम तसंच आहे. दाखवतो ना. होय, आता तन संध्याकाळी तन होईल का? हा? हे तर म्हणजे बापरे, एवढं मोठं अॅनिव्हर्सरी सरप्राईज. मी तर हे अॅनिव्हर्सरी कधीच विसरणार नाही. घे पुढे सगळे. आता गिफ्ट पण तुम्हाला माहित होतं. मग रेशमी, तुझे सगळे मनातले आम्हाला हे माहित आहे. हा? दाखव फोन कसं दिसतंय बघू दे. अगं बाई. वाव, हे कसलं भारी दिसतंय. होय आता थँक्यू सो मच. आता तुम्हाला पण थँक्यू. एवढं सगळं जर भारी असेल तर म्हणजे माझ्याकडे विशेष नाही. शब्दच नाही आहेत काही. रेशमे, असत हसत खेळत दोघांनी संसार करायचा आणि असत तुमचा जोडा जन्माला जाऊ. आणि कधी बी उतार चढाव आला संसारात तर घाबरायचं नाही, एकामेकाचं मन तोडायचं नाही. हा, समजून घ्यायचं एकामेकाला. कधी असतं कधी नसतं. हा, हे ध्यानात धरायचं. समजलं का. कधी संकट येऊ काही हो, पण दोघांनी नवरा बायकोनी एकामेकाची साथ नाही सोडायची, घट्टपणी धरून धरायची. ऐकलं का? असंच असत खेळत आनंदात राहा.